मित्रांनो, आजच्या 1 मे निमित्त एक बिनजोडचा भव्य दिव्य असा मैदान होता. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन आणि तसेच कामगार दिन. या चांगल्या दिवशी एक चांगला आपल्याला गाडी पळताना बघायला भेटली. आपला एलियम पळाला आणि त्याच्यासोबत पब्लिक किंग लखन पळाला आणि एक चांगला गाडीचा गुलाल झाला. चला, राहुल दादा पण आहेत, दादांशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. दादा, बऱ्याच दिवसानंतर एक एलियनला चांगला गुलाल मिळाला. बऱ्याच वेळेला बैल पळतोय पण नशिबाची साथ नाही भेटत आहे. फायनली एक चांगली गाडी पळाली आणि चांगला गुलाल झाला. आजचा आनंद कसा आहे दादा? खरं तर आजचा आनंद माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे, कारण की दोन्ही नाशिकचे साथ आणि माझ्या माइंडनुसार का जो एलियनला खालचा जो स्पीड आहे तो तडका समोरच्या नंदीला गावत नव्हता. म्हणजे काहीतरी त्या तडक्यामुळे गाडी 19-20 व्हायची, कधी तासाला लागायची, कधी. मग मी विचार केला. मग आमचे पज्जू ढोणे आहेत माझे मित्र, त्या आखाड्यामध्ये त्यांचा आखाडा आहे, त्यांचे वडील बापू म्हणून, त्यांचे माझे घरगुती संबंध आहेत. आणि हरिदादाजी इथे त्यांनीच मला सुचवला होता, आमंत्रित केला होता का तुला तिथे जायचंय प्रोग्रामला. मग पज्जूंनी सुचवला का हा नंदी आणि हा नंदी हे दोघे एकत्र पळेल तर गाडी चांगली पळेल. त्याचा म्हणणं होता दोन्ही खालनं पळणारे नंदी आहेत, खालने टाकून गेले तर पुढे अंतर कव्हर होणार नाही. मग त्यांनी मला नंबर पाठवला हरिभाऊंचा. त्याच्या आधी हे माझे नातेवाईक आहेत सांगरलीवाले, हे जुने जाणते घोडाबाईल असायचा यांचा आणि आमच्या शर्यती याच्या आधी झालेल्या आहेत घोडाबाईलाच्या. म्हणजे पहिले नाशिकचा आमचा खेळ होता घोडाबाईलाचा. तर यांचे वडील वगैरे यांचं नाव वाचायचा नाना तात्या सांगरली, आहे का नाही, जुना नाव आहे. म्हणजे आताच्या पिढीला काही लोकांना खूप माहिती असेल. जो माझ्या बालपणात मी बघितलेलं आहे त्यांचं नाव घोडाबाईलाचा दोन्ही साईडनं. तर ते सुद्धा माझ्या घरी आले होते. अक्षरशः मला घाई गडबड होती. हे भाऊ पण होते, दादा पण होते. आपला शर्यती क्षेत्राचा कुटुंब कुठेतरी योग जुळून येतो. जुळून आल्यानंतर आता त्यांच्या घरी मला जायला भेटला नाही, परंतु त्यांनी माझ्या शब्दाचा मान ठेवून हा नंदी एलियनमध्ये पळवायला आणला. खरं तर मला त्यांचा आभार व्यक्त करायला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा पण मला वेळ भेटेल तेव्हा त्यांच्या घरी मी प्रोग्रामसाठी नाही, कमीत कमी चाय पियासाठी तरी जाणार. बघा, कारण की एखादा शब्द दिला तर मी तो पूर्ण करतो. मी कधी जाईल काय जाईल ते मी सांगणार नाही, पण मला त्या रूटला कधी त्या साईडला गेलो तर हरिभाऊंच्या घरी जाईल. आणि आज दादांची सुद्धा इच्छा पूर्ण झाली असेल, ते सुद्धा घरी येऊन गेले का मथुर आणि हा नंदी पळायचा. अक्षरशः याला मी पळताना शहापूरला बघितला होता 3 फेऱ्याला. हा, कडेनू पळून त्यांनी 3 नंबर केला होता. तर मग मला त्याच्यावर विश्वास बसला का हा नंदी खालनं पळणारा पण आहे, एलियन पण पळणार आहे, खालने दोघे टाकून निघतील. जास्तीत जास्त याचं जे नियोजन जे केलेलं आहे ना ते माझ्या डोक्याने पज्जूने आणलं होतं. म्हणून आज खरं तर पज्जूचा पण आपण आभार व्यक्त करायला पाहिजे. ज्यांनी सुचवला होता त्याला पण, त्यांनीच मला कॉन्टॅक्ट नंबर होता माझ्याकडे, पण वापस टेक्स्ट मेसेज केला त्यांनी नंबर. तर आनंदाची गोष्ट आहे आमच्या आज या मुंबईमध्ये. आज मुंबईच्या या बैलगाडा क्षेत्रामध्ये बिंदोडच्या हा नामांकित मैदान आहे. या नामांकित मैदानामध्ये जिंकल्यानंतर आनंद वेगळा असतो. खरं तर एवढे दिवस फक्त नशीब साथ नव्हतं देत. प्रत्येक वेळेस एलियनची हार होत होती. तर आज या नंदीमुले आज त्याच्या आशीर्वादाने एलियन आज कपाळा गुलाल लावला. बरोबर. दादा, पोरांनी जाम मेहनत केली. बरेचसे जे एलियन बद्दलचे प्रश्न होते ते सोडवण्याचा प्रयत्न केला. कुठं ना कुठेतरी पब्लिकचा बैल आतून पण टाकून बघितला, पण शेवटी बघा, शुभम डॉन आणि वजीर यांचा जो माझ्या विरोधात 2 वेळा ते जिंकले होते. आज एलियननी आणि या नंदीनी लखननी एलियननी आणि लखननी त्यांचा आज दोन्ही जोडी चांगलीच पळाल्या. पण आज जो मला कपाळा गुलाल लावून दिला, 2 शर्ती त्यांच्यासोबत पराभव झाल्यानंतर, आज म्हणजे बघा आपला यो मुंबईचा खेळ आनंदाचा आहे, प्रामाणिक आहे. ते पण बिचारे नाव देतात शर्यतीमध्ये आल्यानंतर. प्रत्येक वेळेस एखादा व्यक्ती जिततो पण तो नाव नाही देत, पण त्यांनी सुद्धा आज नाव दिला आम्हाला, त्यांच्यासोबत शर्यत करायची संधी दिली खेळायची. त्याच्यामध्ये मला आनंद आहे. त्यांना सुद्धा शुभेच्छा असतील, कारण की पिंटू दादा झाले, ते शुभम डॉनवाले झाले, यांचे सगळ्यांचे माझे घरचे संबंध आहेत. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये फक्त शर्यती क्षेत्राचा आनंद फक्त मैदानापुरती ठेवला पाहिजे आपण. तो कुठेही कोणाला
म्हणजे मनाला लागेल असा कधी आपण केला नाही पाहिजे. बरोबर दादा, जल्लोषाच्या टायमाला म्हणजे तुम्ही सांगत पण होती की शांत राहा, कारण का बघा आपले जवळचे संबंध ते एकत्र पळालेले आहेत आपले. नाही, याच्यानंतर पण एकत्रच पळणार ना. काय आहे, एक या बैलगाडा क्षेत्रात कधी कोण एकत्र पळेल सांगता नाही येत. बरोबर. कारण की आता तर आम्ही तर आम्हाला जे आमच्या फॅन फॅमिली कुटुंबाने जनतेने जो प्रेम दिलाय त्यांच्या प्रेमासाठीच आम्हाला जगायचं आहे, खेळ खेळायचा आहे. तर आम्हाला कुठेच कोणताही प्रकारचा आमच्या मुले कालबोट लागेल असा वागायचा नाहीये. कोणी विचार सुद्धा नव्हता केला मिलिंद शेठ आम्ही एकत्र सोबत दोन्ही नंदी पळणार. बरोबर. आज खरं तर आम्ही एकामेकाच्या खांद्याला खांदा लावून एकत्र राहतो. आकाश शेठ झाला आपला, या बैलगाडा क्षेत्रातील सगळेच झाले. सगळ्यांचा प्रेम आहे, सगळ्यांचा आशीर्वाद आहे. काही चुक्या होतात माणसाकडनं, माणूस ही चुकी करणार. चुकी झाल्यानंतर दुरुस्त करायची पण आपली कॅपॅसिटी पाहिजे. मग कधी कधी तर आपल्याला 2 पाऊल मागे येऊन चुकलं असेल तर आपल्याला तिथे हात जोडून विनंती करायला, माफी मागायला पण काही हरकत नसते. कोणी माफी मागून कोणी छोटा नाही होत, तो नेहमीच माफी मागणारा मोठाच होता असतो. म्हणून या बैलगाडा क्षेत्रात प्रत्येकाने मोठा मन दाखवत जावा. एखादा व्यक्ती चुकतो, सगळ्यांचे बोट सारखे नसतात, 5चे 5 आणि प्रत्येक विषयामध्ये प्रत्येकाला 100चे 100 मार्क्स भेटत नाही. म्हणून एकामेकाला सांभाळून घ्या. या शर्यतीमध्ये बैलगाडी शर्यत जो बिनजोडचा तुळशीचा मानला जातो, तो कसा आपला 3 फेऱ्यासारखा प्रेमाचा होईल त्यासाठी आपण प्रयत्न राहू. दादा बघायला गेलं ना तर आता मिलिंद दादा आणि आपल्या चांगले संबंध, आणि त्या दिवशी गाडी पण दादा तेवढीच चांगली पळाली. बघा भुंगा आणि मथुर एकत्र आणले आणि खरोखर टॉप स्पीड लागला, अक्षरशः डोल्यांची पारणे भेटले त्या दिवशी. खरं तर गाडी सुंदर पळाली. आज मथुरचा वय होऊन सुद्धा आज भुंगाच्या गळामध्ये एकदम चांगला पळाला, छान पळाला. आणि कुठेच माझी मान त्यांनी आतापर्यंत जिथे जिथं इज्जतीचा प्रश्न होता चांगला नंदी टाकला, त्याला तोडच पळत राहिला, कधी कमी नाही पळत राहिला. म्हणून मथुर आमचा धावणीचा अध्यक्ष आहे, गॉडफादर आहे. त्याच्यामुळे मथुर आहे. आणि आम्ही मथुरला या फॅन फॅमिली कुटुंबासाठी पळवत राहतो. दमादमाने आस्ते आस्ते त्याला जसा चांगला वाटेल त्या दिवसाला आम्ही काढतो. आणि अखंड महाराष्ट्रभर जेवढी जनता आहे त्या जनतेला, शेतकरी वर्गाला, आमच्या फॅन फॅमिली कुटुंबाला, बैलगाडा क्षेत्रातील सगळ्या गाडा मालक चालकांना तो मथुर दिसायला भेटत असतो. दादा बघायला गेला तर आज पण चांगली गाडी पळाली. तर बघा प्रेक्षक वाट बघत होते एलियनचा गुलाल कधी होतोय, पण तो नशिबातच नव्हता. बऱ्याचशा कमेंट पण येत नाही, होते खरं की तर आज प्रेक्षकांची इच्छा होती. असा नसतो, आपल्या नंदीवर आपला विश्वास कधी कमी नसतं करायचा. खूप जण कमेंट करायचे, दादा तुम्ही केलेला नाव तो पूर्ण आता घालवणार, एलियन तुझ्या दावणीचं नाव घालवणार. अरे नाव बनलेला तो मिटत नसतो. एखादा नंदी आहे, तो पळतोय पण नशीब साथ नाही देत. मग तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद ठेवा, नक्कीच तो तुमच्या सगळ्यांसाठी पळणार आणि जिंकणार. त्यासाठी तुमचा आशीर्वाद पाहिजे. म्हणून तुमचे जे फॅन फॅमिली कुटुंब आहे, तुमचा धैर्य तुम्ही तोडू नका. तुम्ही धैर्य तोडल्यानंतर मग आमचा पण धैर्य तुटून जातो. पण बघा, हा बैलगाडाचा क्षेत्र ऊन सावली प्रत्येकाच्या आयुष्यात येत राहते. फक्त संयम नाही सोडायचा, संयम ठेवायचा. संयम ठेवल्यानंतर नक्कीच बघा, जी गाडी कोणाला पडत नव्हती, आज वजीर आणि शुभम डॉन ही गाडी आपण अंतराने मारली. म्हणजे आज लोक काय बोलणार, आज एलियन खूप पळाला, आज आनंद वाटला. हरल्यानंतर तो का हरतोय ते पण आपण बघायला पाहिजे. आता तिथे काही नियोजन असतात, आपल्याला समजतो. आता त्याला काय खायला घाला पाहिजे, तो शर्यतीला गेल्यानंतर मी कुठे राहिलो पाहिजेत, बाकीचे कुठे राहिले पाहिजेत, काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष वेधलं पाहिजे. मग तसं आपण केला पाहिजे. नक्कीच. दादा आज देवेश दादा पण आहे, मला तर वाटतं त्यांचंच नियोजन होतं कुठेतरी आज आणायचं म्हणजे आपल्या लखनला. आणि खरोखर आपली एक मित्रांची गाडी पळाली आज, सगळे मित्र संबंध बघा, आज यो बैलगाडीचा क्षेत्र असा आहे, देवेश भाऊ वगैरे हे बैलगाडा क्षेत्रातील हिरे आहेत. या बिनजोडमध्ये या कमिटीच्या याच्यावर प्रत्येक जण असतात. आपली जी कमिटी आहे या मुंबई ठाणा रायगडची, त्या कमिटीमध्ये प्रत्येक जण प्रत्येकाचे विषय मांडत राहतात. त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडवतात, सुधारणा घडवतात. ते मी दिवेश भाऊंच्या माध्यमातून मी बघत आलोय. खरं तर आज लखनचं ते नियोजन करतात. आनंदाची गोष्ट आहे. जे आमचे हरिभाऊ, आमचे जुने बैलगाडा, आमचे जे घोडाबळाचा खेळ होता, याच्यामध्ये देवेश भाऊचे नाशिकला जास्ती संबंध आहेत. खरं तर आधी खेळ आमचा पण घोडाबैलाचा होता. मग आज आपला सगळा कुटुंब आहे. आपण प्रत्येक ज्या नंदीच्या मागे कष्ट करणार आहेत, मेहनत करणार आहेत, त्यांचे चेहरे दाखवले पाहिजेत, त्यांना पुढे घेतला पाहिजे, त्यांचे नावं झाले पाहिजेत आपल्यासोबत. आपण आता अखंड महाराष्ट्रभर ओळखतात ना,
त्यांच्या कष्टाचा त्यांचा जो हक्क आहे तो त्यांना अखंड महाराष्ट्राला दिसू द्या. म्हणजे प्रत्येकाला अधिकार भेटू द्या, प्रत्येकाचं नाव होऊ द्या. माझी नेहमी हीच इच्छा असते ना, अपेक्षा असते. बरोबर दादा. आणि प्रत्येकाला अप्रिशिएट पण करत असतात, भले आपली हार झाली तरी पण समोरच्याला जाऊन कुठून कुठेतरी शुभेच्छा देत असता तुम्ही नेहमी. याच्या आधी आपण हारलेलोच होतो. मग आपण असं कधी नाही दाखवायचं का आता आपण जिततोय तर आपल्या कुठेतरी इगो, घमंड तर काय. प्रत्येकाचा नंदी असतो, प्रत्येकाचा प्रेम असतो, प्रत्येकजण जिंकायलाच येतो मैदानामध्ये, कोणी हारायला येत नसतं. पण एवढंच का आपल्याकडे संयम पाहिजे. तर आपण बोलतो ना आम्ही जुना बैलगाडा मालक आहेत, बैलगाडा मालक आहेत जुने. मग आपण जुन्यांकडनं काय शिकलोय, आता आपण काय चाललंय या बैलगाडा क्षेत्राकडे, ते आपण चांगलं देण्याचा प्रयत्न करायचा. या बैलगाडी क्षेत्राला आज सुवर्ण दिवस आल्यात, चांगले दिवस आल्यात. आज आयोजकां जे आपली कमिटी आहे, कमिटीने एवढा चांगला नियम काढला आहे का जे छोटे बैलगाडा मालक आहेत त्यांना ज्या शर्यती खेळायला नव्हत्या भेटत, आज त्यांना एकदम मस्त एकदम शांतपणे शर्यती खेळायला भेटतात. आज ते सकाळी लवकर येतात, दुपारी त्यांचं ते सगळं शर्यती वगैरे करून घरी पोचून जातात. हा, नंतर दुपारनंतर जे मोठे बैलगाडा मालक आहेत मग त्यांना वापस घेतात. चला, म्हणजे प्रत्येकाला संधी भेटली म्हणून या पंच कमिटीचे मी आभार व्यक्त करतो. आणि अजून या कमिटीकडनं खूप अपेक्षा आहेत का या मुंबई, ठाणा, रायगड मध्ये चांगले मैदान होतील तुमच्या माध्यमातून. जे फंड तुमच्याकडे शिल्लक आहे त्या फंडाच्या माध्यमातून काहीतरी या शर्यती क्षेत्राला स्टेज बोला, काही बोला, काय बोला, असं चांगलं काहीतरी तुमच्या माध्यमातून, म्हणजे आपला ही बैलगाडा संघटना आहे त्याच्या माध्यमातून झालं पाहिजे. जिथे प्रेक्षक असतात त्यांना बसायला जागा, नंदी आहेत नंदीनं उभं राहायला जागा. हे बघा आज लखनला आणि एलियनला ही ट्रॉफी भेटलेली आहे. कमीत कमी 4 फुटाची ट्रॉफी आहे. मस्त. आता आनंदाची गोष्ट आहे, एवढी मोठी ट्रॉफी भेटली. आणि आज दोन्ही नंदीने मथुरच्या आत्यांचे मन जिंकले. त्याबद्दल या नंदीचे मालक आहेत हरी भाऊ, त्यांचे आभार व्यक्त करतो. आमचे दिवेश भाऊ आहेत, दादा आहेत आपले, ते नाना तात्या सांगरली या नावाने पळायचे. जे सगळं ग्रुप आहे आमचं, शुभम, गौरव, सगळीच आमची गँग आहे. सगळे पोरांचं मी कौतुक करतो. असंच तुम्ही जिंकत जावा, माझ्यासोबत तुमच्या अखंड महाराष्ट्रभर तुमचं पण नाव हो, तुमच्या कष्टाचं फल तुम्हाला भेटो, हेच एकविरीला प्रार्थना करतो. आणि जय श्रीराम. जेवढे नंदी आले सगळ्यांना शुभेच्छा देतो. जे जितले त्यांना पण शुभेच्छा, जे स्पर्धेमध्ये भाग घेतले त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. दादा एकच मिनिट फक्त. आता बघा आज मथुर येणार अशी चर्चा होती, सगळी जण कुठेतरी वाट बघत होती. मीच नाही पळवला, पळवायचा होता, मी सांगितलं नको, शांत त्याला आराम करू द्या. आता वरती नाही पळाला एवढा नाही, असं काय नाही. वरती न्यायचं असलं तर नेऊ आपण. 9 तारखेचं नियोजन झालं सचिन आणि मथुर, पण अक्षरशः ते मैदान काही कॅन्सल झालं वाटतं. मग त्याच्यामुळे मी बोललो आराम करू द्या, खूप पळाला आता. बघू, त्यांना बोललो तुम्हाला कुठलं मैदान योग्य वाटेल ते सांगा, तिथे पळूया आपण. म्हणजे लवकरच ती जोडी पण पळू देणार, कारण की त्यांचे विचार मालक चांगले आहेत, मन मेलावेवाले मालक आहेत आणि चांगले मालक आहेत. त्याच्यामुळे अशा मालकांसोबत पळायला अजून मजा वाटते. 100%. तर त्या दिवशी गाडी चांगली पळालेली मथुरची आणि मुंगाची, परत पळवाल कधी? प्रेक्षक बोलतायत ते घरचे नंदी आहेत. खरं तर याच्या आधी अपेक्षा नव्हती, पण आता एकदम आमचं घरचं आणि भावाभावाचं साथ झालेलं आहे. जसं महबूबची वय झाल्यानंतर मथुरमध्ये पळाला माझा मोठा भाऊ दीपक शेठ पाटील, तसाच आज जसा मथुर आणि भुंगा. बघूया, लवकरात लवकर पळूया आणि पळेल. 100%. दादा तुम्ही नेहमीच आपलं महबूबचं नाव घेता बघा, भावाभावाचा साज आहे आणि आमचा फक्त महबूबवर प्रेम आहे, फक्त महबूबवर प्रेम आहे. जर मला कोणी छेडायला गेला ना, जास्त बोलत नाही, बोलण्यापेक्षा करणं चांगलं असतं. येणाऱ्या काळामध्ये मथुर महबूब, दसा, दीपक शेठ पाटील आणि राहुल पाटील हे दोघे एक जोत्यात पळणार आणि एक जोत्यात उभे राहणार आणि दोघांच्या कपाळाला गुलाल लागणार या जोडी. नक्की दादा, खूप साऱ्या शुभेच्छा. दादा नमस्कार. नमस्कार. दादा परिचय द्या ना आपला. परिचय तू मगापासून आपण बोलतोयच. माझं नाव देवेश फडके, मी नांदगाव येथे राहणार आहे. एक छोटा गाडा मालक आहे, पण कुठेतरी नाशिककरांच्या प्रेमापोटी आज कुठेतरी चांगलं शर्ती करायचा यावर्षी योगायोग आला. सुरुवात याच मैदानावर लखनची झाली हरिभाऊंच्या मुले. तेव्हा पण बैल नाना तात्यांची जे नाना तात्या जे एक्सपायर झाले त्यांची साथ होती, आणि आता पण याच मैदानात एलियन सोबत पाळलो तेव्हा पण त्यांची सोबत आज पण कायम सोबत आहे.
दादा परिचय अशा विचारला कारण का बघा आम्ही तर ओळखतोय पण आता तुमची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होते. आज गाडी पण चांगली पळाली. याची गाडीकडे बघता कसं काय वाटलं तुम्हाला? गाडीचं श्रेय द्यायचं असेल तर पहिला हरिभाऊंना द्यायला लागेल, कारण की बैल आता आजारातून परत उभा झालेला आहे आणि हरिभाऊंनीच एक हा नियोजन करण्यासाठी पुढाकार घेतला. मी ऍक्च्युली बैलाचं नियोजन 3 तारखेला मी त्यांना फोर्स करत होतो, पण त्यांनी असं म्हटलं की आता एलियनचं नियोजन आपल्याला होण्यात म्हणजे होतंय तर करूयात का. मी त्यांना लगेच बोललो की चांगली गाडी पळेल, कारण की आपल्याला पण तालातनं बैल स्पीडचा भेटेल आणि त्यांना पण स्पीडचा भेटेल. तर ती गाडी आज चांगली पळाली. फक्त योगायोग असं आहे की आज जवळच्या माणसांची प्रेमापोटी शर्यत झाली, त्यात काय राग रुसवा असं वगैरे काय विषय नाही. फक्त आज नंबर मधली शर्यत होती म्हणून कुठेतरी पोरांनीच थोडाफार जल्लोष केला, बट पूर्ण प्रेमामध्ये ती शर्यत झालेली आहे. बरोबर. कुठेतरी आपण प्रत्येकाला सांगत होतो की आपली प्रेमाची शर्यत आपला हा केलं असं नाही. म्हणजे कसं असतं माहिती का, एखादी मोठी शर्यत झाली तर आजूबाजूचे आपले अति उत्साहित होतात. कधी कधी उत्साहामध्ये थोडस होऊन जातं. पण आज तुम्ही फक्त कपालाला गुलाल लावला आणि नंदी घेऊन आला आणि त्याच्यानंतर एवढी मोठी ट्रॉफी आणि सर्व लोकांचा प्रेम कसं वाटतंय आज? आज एकदम प्रेमापोटी शर्यत झाली आणि जी शर्यत जमवली शुभम आणि मला वाटते यांनी सांगारलीवाले शुभम आणि जे विरुद्ध आपले जे आज जोडीदार होते त्यांनी एकत्र येऊन आज शर्यत जमवली. त्याच्यामुळे शुभमच्या परफेक्ट नियोजनामुळे आज आपण एक फ्रीजचा मानकरी, एक बोकड, एक नंबरच्या ट्रॉफीचा मानकरी, 5 बालद्या, 2 ढाली अशा बऱ्याचशा बक्षिसांचा मानकरी आज शुभमच्या नियोजनामध्ये झालाय. त्यात कुठेतरी माझं थोडंफार क्रेडिट मला शुभम देतोय. पण आज शुभमने ज्या पुढाकार घेतले, डेअरिंग केली, त्याच्यामुळे आज हा दिवस बघायला भेटतोय. तर लखन बद्दल सांगा ना थोडक्यात. बघायला गेलं तर दोन्ही पब्लिकची बैल होती. एलियन पण पब्लिकचा होता, आतून टाकला. बरेचसे वेळेला असं म्हणजे कमेंट मध्ये चालू होता की पब्लिकला तर आपण लखन टाकणार आहे, मग एलियनला आतून टाकून तो पुढे पळेल का? पण आज तो स्पीड बघायला भेटला आणि चांगला पळाला. काय म्हणाल? त्याचा विषय असा होता की हरिभाऊनी गेल्या महिन्यात शब्द दिला होता की माझा बैल 100% पब्लिकने पळतोय आणि त्या बैलांनी तेव्हा पण पळून दाखवलाय. परत आता शहापूरला जो केसरी मैदान झाला, शहापूर केसरी, त्या मैदानात सुद्धा बैलांनी 3 नंबरचा मानकरी, ते पण गट आणि फायनल कडेनेच काढलाय. आणि कुठेतरी माझ्या शब्दाला किंमत देऊन शुभमला म्हणलं बैल पब्लिकने कमी नाही पळायचं, साईड कोणती पण घे, आणि शर्यत जमवली. आणि आज कडेने पळून जो मी शब्द त्याला दिला बैल कडेने चांगला ते चांगलाच पळतोय. तर शुभमने त्या शब्दाला किंमत दिली, मान दिला आणि नियोजन केलं. दादा बघायला गेला तर गुलालाचा आनंदच काय वेगळा असता. आणि आज 1 मे महाराष्ट्र दिन, या महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य दिव्य मोठा बिनजोड होता आणि त्या बिनजोड मध्ये पण खरं तर चांगला गुलाल. आता गुलाल किती इम्पॉर्टंट होता कारण का गाडी पण मोठी होती. 1 मे महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र देशात आपला जो खेळ चालतोय म्हणजे बैलगाडा शर्यतीचा खेळ अनेक ठिकाणी अनेक प्रकारात चालतोय, त्यातला आपण बिनजोडचा खेळ आपल्या भागात खेळतोय आणि महत्वाच्या दिवशी महत्वाची आणि सर्वात मोठी मानाची शर्यत आज जिंकतोय. तर फारच मोठी गोष्ट आहे. हरिभाऊंच्या मेहनतीला सलाम आहे. स्वतः मालक आहेत बैलाचे. चालेल. चला दादा, खूप साऱ्या शुभेच्छा देतो. एक चांगल्या दिवशी चांगला मैदान केलं. दादा ही जवळ परत आपल्याला एखाद्या मैदानामध्ये बघायला भेटेल का? नक्कीच. बैल गाडी फार सुंदर पळाली आहे. योगायोग जर पुन्हा घडून आला, तिघांचा मेल जर आला, हरिभाऊचा, माझा, हे सांगारलेवाले आणि शुभम, तर नक्कीच ती गाडी परत पळताना दिसेल. चालेल. चला दादा, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.